नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय गुढीपाडवा स्पेशल कमी खर्चात दाटसर क्रीमी एकदम चविष्ट श्रीखंड रेसिपी। श्रीखंड बघा एकदम परफेक्ट झालंय, खाताना समजतही नाही की हे घरी बनवलंय। एखाद्या चांगल्या क्वालिटीचं श्रीखंड कसं छान क्रीमी, खूप जास्त गोड नाही, हलकंसं आंबटसर एकदम चवदार श्रीखंड तयार। त्यासाठी इथे मी घेतलंय ताजं दही, अर्धा लिटर दुधाचं दही रात्री लावलेलं, 2 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मस्त असं घट्टसर दही तयार झाले। घरच्या घरी परफेक्ट दही कसं लावायचं हे मी दाखवलेलं आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता, किंवा तुम्ही विकतचं दही घरी आणून त्याचा चक्का तयार केला तरी चालेल। चक्का बनवण्यासाठी पुरणाच्या चाळणीवर असा सुती पातळ कपडा ठेवायचा, त्यात सर्व दही घालून घेते। 2 चमचे दही बाजूला ठेवते, म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी दही लावण्यासाठी। कापडाची 4ही टोकं एकत्र करून सैलसर गाठ बांधून घेते। त्यानंतर हाताने हळूहळू दाबून दह्यातील पाणी काढून घेते। खूप जास्त जोरात दाबायची गरज नाही, हळूहळू जेवढं निघेल तेवढंच पाणी काढायचं। त्यानंतर ह्यावर काहीतरी वजन ठेवून हे दही खालच्या भांड्यासकट फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे दही जास्त आंबट होणार नाही। दही कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवून 5 ते 6 तास झाले, बघूयात कसं झालंय। दही कापडात बांधून फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवलं तर जास्त आंबट व्हायची शक्यता असते, त्यामुळे दही फ्रीजमध्येच ठेवायचं। मस्त परफेक्ट चक्का तयार झालाय। ह्याच्या खाली जे पाणी जमा झालंय ते फेकून न देता चपातीचं पीठ मळण्यासाठी किंवा कढी आमटीत वगैरे वापरू शकता। तयार झालेला चक्का पुरणाच्या चाळणीवर काढून घेतला। कापडाला जराही काही चिकटलेलं नाहीये, यावरूनच कळतं की आपला चक्का किती परफेक्ट झालाय। हा चक्का आपण चाळणीत गाळून घेणार आहोत। एखाद्या चमच्याच्या साहाय्याने ह्याप्रमाणे करायचं। असं केल्याने काय होतं, श्रीखंडाला टेक्स्चर खूप छान येतं। हे मिक्सरला न लावता पुरणाच्या चाळणीतच करायचं, छान होतं। सगळा चक्का असा गाळून घेतला। तयार चक्का मोजून घेतला तर एक मोठी वाटी भरून चक्का तयार झाला। चक्का नेहमी मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला साखर घ्यायला बरं पडतं। तर ज्या वाटीने चक्का मोजला त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली आहे। साखर मिक्सरला बारीक करून घेते। अशी पिठी साखर करून घेतली की चक्क्यात व्यवस्थित मिक्स होते। दही आपण घरीच तयार केलं आहे, खूप जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे ह्यात जास्त साखर घालावी लागत नाही। त्यामुळे सगळी साखर न घालता थोडीशी साखर बाजूला ठेवते, लागली तर परत घालता येईल। त्यानंतर इथे मी 2 चमचे रूम टेम्परेचरच्या दुधात थोड्या केशरच्या काड्या 20 मिनिटापूर्वी भिजत ठेवलेल्या ते ह्यात घालून घेते, आणि पाव चमचा वेलची पावडर। ह्यात केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, केशर नाही घातलं तरी चालेल। फक्त वेलची पावडर आणि पिठी साखर घालूनसुद्धा मस्त श्रीखंड तयार होतं, पण केशर घातल्याने श्रीखंडाला सुंदर कलर येतो आणि केशरचा मंद सुगंधही। हे आता फेटून घेऊया। आपण आधीच पुरणाच्या चाळणीत गाळून घेतलं आहे, त्यामुळे गुठळी वगैरे व्हायचा काही प्रश्नच नाही, पण 3-4 मिनटं ह्या पद्धतीने फेटून घेणं गरजेचं आहे। दुधाचं प्रमाण हे अर्धा लिटर दह्यासाठी 2 चमचे एवढंच घ्या, कारण दूध जास्त झालं तर तयार होणारं श्रीखंड पातळ होऊ शकतं। हे जसजसं फेटत जाऊ तसं त्याला छान चमक येत जाते, तुम्ही पुढे बघालच। फेटताना साईडचं काढून घ्यायचं, नाहीतर साईडचा चक्का तसाच राहील। साधारणतः 4 मिनटं हा चक्का मी फेटून घेतला। आता ह्याला चमक कशी आली आहे हे मी जवळून दाखवते। अशी छान चमक आली की समजावं आपलं श्रीखंड तयार झालं आहे। चाळणीत गाळून घेतल्याने पटकन तयार होतं। चमच्याने बघूया, मस्त क्रीमी टेक्स्चर आलं आहे। थोडंसं खाऊन गोडी चेक करू शकता। साखर कमी वाटत असेल तर आवश्यकतेप्रमाणे साखर घालून पुन्हा थोडंसं फेटायचं। मला परत ह्यात साखर घालावी लागली नाही, म्हणजे 1 वाटी चक्क्यासाठी मला पाऊण वाटी साखर लागली। तुमचं दही किंवा चक्का किती आंबट आहे त्यानुसार साखर थोडीफार कमी जास्त लागू शकते। तसं हे श्रीखंड खाण्यासाठी तयार आहे, पण फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं थंड करून खाल्लं तर अजून छान घट्ट व टेस्टी होतं। तसं तर यात काहीही नाही घातलं तरी चालेल, पण फोटो काढायचे आहेत त्यामुळे सजावटीसाठी मी वरून पिस्त्याचे काप आणि केशर घालते। तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। हे तयार श्रीखंड फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देते। 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता बघा एकदम परफेक्ट श्रीखंड झालं आहे। खाताना ओळखू येत नाही की हे घरी बनवलं आहे। एखाद्या
चांगल्या क्वालिटीचं श्रीखंड बघा, छान क्रीमी, खूप जास्त गोड नाही, हलकंसं आंबटसर, एकदम चवदार श्रीखंड तयार. गरमागरम पुरीसोबत थंडगार श्रीखंड अप्रतिम लागतं. श्रीखंड पुरी म्हणजे गुढीपाडव्याचा खास मेनू. आमच्याकडे तरी गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत आहे. तुमच्याकडे गुढीपाडव्याला काय बनवलं जातं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. फ्रीजमध्ये ठेवून हे श्रीखंड आठवडाभर छान टिकतं, पण हे चवीला इतकं छान लागतं की पटकन संपून जातं. नक्की बनवून बघा. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपली पुढची रेसिपी असणार आहे कमी तेलकट, मऊ खुसखुशीत पुरी.